संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर यावर्षी असलेलं हे सर्वोच्च प्रकरण आहे। या प्रकरणाच्या या आधीच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सदर प्रकरणाची सुनावणी टाळण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। दरम्यान 5 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी सध्याचं वातावरण चांगलं नसल्यानं 2019 सालच्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जुलै महिन्यात सुनावणी घ्यावी असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं। त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं गंभीर दखल घेतली। 30 सप्टेंबर 2010 रोजी म्हणजे मूळ खटला दाखल झाल्यापासून तब्बल 125 वर्षांनी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्णय दिला। केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर सर्व विरोधी पक्षांची त्यावर जोरदार टीका होतीये। ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं या अर्थसंकल्पाविरोधात पोस्टरबाजी केली आहे। ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे। दरम्यान हा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक खुशखबर। यंदाच्या अर्थसंकल्पात 7व्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्याशिवाय 5 दिवसांचा आठवडा तसंच निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 32व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केल्या। फेब्रुवारीच्या वेतनात महागाई भत्ता रोखीनं देण्यास सुरुवात केली जाईल तसंच महिला कर्मचाऱ्यांच्या बालसंगोपन रजेबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं। अरबी समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा इथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढील 2 दिवसात हवामान पूर्वस्थितीत येईल असं पुणे वेधशाळेनं म्हटलंय। मात्र पुढील आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामानाची आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसंच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पिकांची कापणी करून शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी। सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आलं आहे। शासनानं सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील 12 पैकी 11 खरेदी केंद्रावर 7 दिवसात अत्यल्प तुरीची खरेदी झाली आहे। तर धारूरचं खरेदी केंद्र केवळ नावालाच असल्याचं चित्र आहे। या खरेदी केंद्रावर 1 ग्रॅमही तूर खरेदी झालेली नाही। तूर खरेदीबाबत शासनानं शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेतली असली तर यंत्रणा मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्यानं शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। गेल्या 2 दिवसांपेक्षा कांद्याचे दर घसरल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कोल्हापूर बाजार समितीत कांद्याचे सौदे बंद पाडले। बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी व्यापारी जाणून बुजून दर पाडत असल्याचा आरोप करत बाजार समिती प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। अखेर 1 तासाच्या चर्चेनंतर बाजार समिती प्रशासनानं दर कमी होणार नाहीत याची हमी दिल्यानं शेतकऱ्यांनी सौदे सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शवली। मात्र ही तात्पुरती मलमपट्टी असल्यानं शासनानं घसरणाऱ्या दराच्या बाबतीत व्यापारी आणि बाजार समित्यांवर नियंत्रण ठेवावं तसंच शेतकऱ्यांना कांद्यासाठी हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। एमपीएससीमधील पदांची संख्या वाढवण्यासह एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याच्या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांचे मोर्चे निघत आहेत। एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या पुण्यातही आज मोर्चा निघणार आहे। पुण्यातल्या पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांना अखेर हटवण्यात आलंय। त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। तोट्यात गेलेल्या पीएमपीएलला शिस्त लावण्यासाठी मुंढेंनी कठोर निर्णय घेतले होते। त्यांच्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती। तसंच त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते। त्यांच्या अनेक निर्णयांना नगरसेवकांनी तीव्र विरोध केला होता। मात्र मुंढेंनी आपला निर्णय रेटून नेला। त्यामुळे त्यांच्या विरोधात नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। त्याचीच दखल घेत मुंढेंना अखेर वर्षभराच्या आतच पीएमपीएल मधून हटवण्यात आल्याची चर्चा आहे। धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदीवरून आधीच वादात सापडलेले राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर नवे आरोप करण्यात आले। तोरणमाळ येथील एमटीडीसीचं रिसॉर्ट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे। केंद्र सरकारच्या आदेशानं कंपनी बंद झालेली असतानाही व्यवहार मात्र सुरू आहेत। शिवाय रावल यांच्या कंपनीनं कोर्टाच्या आदेशानंतरही हे रिसॉर्ट ताब्यात ठेवलंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बहुचर्चित नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन 18 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील MMRDA इथे मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमाला मोदी हजर राहणार आहेत. त्याआधी दुपारी 3:30 वाजता हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. सध्या विमानतळाच्या मुख्य गाभ्याचं काम सुरू आहे. उल्वेच्या डोंगराची उंची कमी केली जाणार आहे. विमानतळाच्या जमिनीच्या इतर भागाचंही सपाटीकरण केलं जाणार आहे. पुढील 5 ते 6 महिन्यात प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिर्डी सुरत अशी विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. त्या 15 फेब्रुवारीपासून व्हेंचुरा एअरलाइन्स ही कंपनी विमानसेवा सुरू करते आहे. सुरुवातीला 9 सीटर चार्टर विमानातून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. साधारणपणे 3 ते 5 हजार रुपये एवढ्या प्रवासाचं तिकीट असणार आहे. ना नफा ना तोटा तत्वावरती ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हैदराबाद ते शिर्डी अशी सेवा नुकतीच सुरू झाली आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. त्यामुळे आता गुजरातमधूनही साईंच्या शिर्डीसाठी विमान उड्डाण होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या बोढरे शिवारातल्या फर्मी सोलर कंपनीच्या प्रशासनाची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संतप्त ग्रामस्थांनी तोडफोड केल्यानंतर 9 ग्रामस्थांवर कंपनीनं चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 25 लाखांच्या नुकसानीसह जीवे मारण्याचा गुन्हा ग्रामस्थांवर दाखल करण्यात आला आहे. बोढरे शिवारात फर्मी सोलर कंपनीनं प्रकल्पाचं काम हाती घेतलं असून या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन असल्यानं स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या. त्याचबरोबर या प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध होतोय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या बोढरे शिवापूर शिवारात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये 3 कंपन्यांकडून सुरू असलेल्या सोलर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाविषयी बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. नारायण राणे यांचा विषय असल्यानं मी त्यावर काय बोलणार अशी गुगली त्यांनी टाकली. प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे असं नाही असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी या गंभीर प्रकरणाला फाटा दिला. 2 वेळा चंद्रकांत दादांना याबाबत विचारलं मात्र आपण बोलणं सोडलंय असं म्हणून ते निघून गेले. एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असताना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात सामंजस्य करार होणार आहे. मुंबईत 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान MMRDAच्या मैदानात जागतिक गुंतवणूकदारांची शिखर परिषद राज्य सरकारनं आयोजित केली आहे. या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारा केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प कितीही विरोध होत असला तरी पुढे रेटला जाणार हे स्पष्ट दिसतंय. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी आता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश मेहतांविरोधात तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळेच त्यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाचा कायम ठेवलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. त्यामुळे एकबोटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढची सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे. महाराष्ट्रामधल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा उत्तम विकास झाल्याचा उल्लेख नेहमीच केला जातो. मात्र सगळ्या बाबी तपासल्या तर अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर मतदारसंघाचा विकासाच्या बाबतीत पहिला क्रमांक असल्याचं माणिकराव ठाकरेंनी म्हटलं आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या 66व्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या पतसंस्थांच्या मिळून 1500 कोटींच्या ठेवी असलेला हा तालुका आहे. शेती, सहकार अशा सगळ्याच क्षेत्रात या तालुक्यानं उत्तम काम केल्याचं ठाकरे म्हणाले. IAS अधिकारी प्रवीण दराडे आणि त्यांच्या अधिकारी पत्नी पल्लवी दराडे राहत असलेल्या बंगल्यावरून आता वाद पेटलाय. पालिकेनं वारंवार नोटीस देऊनही दराडे हा महापालिकेचा बंगला सोडत नाहीयेत. मनपाच्या जलाभियंत्यांचा हा बंगला आहे. मुंबई मनपा महापौरांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार असल्यानं महापौर मलबार हिलच्या या बंगल्यात राहायला जाणार आहेत. मात्र मनपानं वारंवार नोटीस देऊनही दराडे यांनी बंगला सोडलेला नाही. त्यातच आता सामान्य प्रशासनानं दराडे यांना बंगला खाली करण्यासाठी कुठलीही नोटीस पाठवू नये असे आदेश काढले. बेकायदेशीर मोबाईल CDR खरेदी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रख्यात खासगी डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांची पोलीस कोठडी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी पंडित यांना 2 फेब्रुवारीला मुंबईतल्या दादरमधून अटक केली होती. त्यांच्या घरातून संगणक सामग्री, काही CDR हस्तगत करण्यात आले. पोलीस दिल्लीतल्या मुख्य सूत्रधाराच्या मागावर आहेत. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.
अवैध दारू विक्री रोखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे। आता अवैध दारू विक्रेत्यांची रोज पोलीस ठाण्यात हजेरी आवश्यक करण्यात आली आहे। या युक्तीमुळे ऐन दारू विक्रीच्या काळात दारू विक्रेते पोलीस ठाण्यात असतात। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा धाक स्थापित करत 71 दारू विक्रेत्यांना ठाण्यात हजेरी आवश्यक करण्यात आली आहे। रामनगर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगाचं प्रत्यक्ष अवैध दारू रोखण्यात कितपत सहाय्य मिळतं यावर या प्रयोगाचं अन्यत्र अनुकरण करण्याबाबत निर्णय होणार आहे। एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना एसीबीनं क्लीन चिट दिली आहे। नायक यांच्या विरोधातला अपसंपदा जमवल्याचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं सादर करण्यात आला आहे। याआधी 2010 मध्ये एसीबीनं सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं फेटाळला होता। चारकोप परिसरात 800 चौरस फुटांचा फ्लॅट, एक जीप आणि फायनान्स कंपनी नायक यांच्या नावावर असल्याचं एसीबीनं म्हटलं होतं। नायक यांनी एका शाळेच्या बांधकामात 1 कोटी रुपये गुंतवले असल्याचंही या आरोपात म्हटलं होतं। 2006 मध्ये या आरोपांखाली नायक यांना अटक करण्यात आली होती। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डावरी या डोंगरी भागातील शेतकऱ्यांची पवनचक्की कंपन्यांनी फसवणूक करून शेकडो एकर जमीन कवडीमोल किमतीनं खरेदी केली आहे। फसवणुकीचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर आता शेतकरी न्यायासाठी शासन दरबारी खेटे मारत आहेत। या भागातील 47 कुटुंबातील शेकडो एकर जमिनी अक्षरशः 20 ते 25 हजार रुपये एकर अशा कवडीमोल किमतीत विकत घेण्यात आल्या आहेत। तर अंगठे घेऊन उर्वरित रक्कम नंतर देतो असं खोटं आश्वासन दिलंय। मात्र यानंतर कोणतीही रक्कम दिली नाही। या जमिनी पवनचक्की कंपन्यांनी परत द्याव्यात अशी मागणी डावरी ग्रामस्थ करतायत। मुंबईतील मेट्रोसह इतर प्रकल्पांच्या वेळी होणाऱ्या वृक्षतोडीवर मुंबई हायकोर्टानं 21 फेब्रुवारीपर्यंत बंदी कायम ठेवली आहे। मुंबईतील विविध कामांचा वेग या आदेशामुळे मंदावणार आहे। याचिकाकर्ते झोरू भाथेना यांनी ट्री ॲक्टच्या तरतुदींना आव्हान दिलंय। यावर मुंबई मनपानं आपलं उत्तर द्यावं असं सांगत हायकोर्टानं पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला ठेवली आहे। तोपर्यंत वृक्षतोडीवरची बंदी कायम राहील। एखाद्या ठिकाणी वृक्षतोड होत असल्यास त्याची जाहिरात महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये का दिली नाही असा हायकोर्टानं पुन्हा एकदा सवाल केला आहे। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी चौकशीसाठी पुणे पोलिसांसमोर हजर झाले। पत्नीसह डीएसके चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते। डीएसकेंनी 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दररोज चौकशीसाठी हजर राहावं असे आदेश उच्च न्यायालयानं 5 फेब्रुवारीला दिले आहेत। त्यानुसार डीएसके 11 ते 1 या वेळेत चौकशीसाठी हजर होते। आर्थिक गुन्हे शाखेकडे डीएसकेंच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीएसकेंची चौकशी केली। डीएसकेंबरोबर त्यांचे वकील देखील आहेत। क्रॉस मैदानात काळा घोडा फेस्टिवलच्या आयोजनाला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे। परिसरात कोणतीही व्यावसायिक कृती करण्यास कोर्टानं मनाई करत आयोजकांना कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यावर बंदी करण्यात आली आहे। आयोजकांना याबाबत हमीपत्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत। या संदर्भात परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी डोकं न वापरता निर्णय घेतल्याचं उघड असल्याचं म्हणत राज्य सरकारवरही कोर्टानं ताशेरे ओढलेत। 2007 मध्ये ज्या अध्यादेशावर ही परवानगी देण्यात आली तीही हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे। भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार पृथ्वी शॉनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली। पृथ्वीनं फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावं, घराच्या चिंतेनं त्रस्त होऊ नये। शिवसेना नेहमीच त्याच्या पाठीशी असेल आणि मातोश्रीची दारं त्याला नेहमी उघडी असतील असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीवरून 4 नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे। पक्षादेश डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या लांजा कुवे शहर विकास आघाडीच्या 4 नगरसेवकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली होती। अंतिम सुनावणीवेळी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणी नेमका काय निकाल लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीचा आतापर्यंत 31 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। या योजनेअंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47,73,000 खात्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ मंजूर केला गेला असून 5 फेब्रुवारीपर्यंत 31,32,000 कर्ज खात्यांवर लाभापोटी 12,362 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे। कांद्यावरचं निर्यात मूल्य शून्यावर आणल्यानंतर कांद्याच्या घसरलेल्या दरातली उसळी अल्पकालीन ठरली आहे। 600 रुपयांनी कमी होऊन कांद्याचे दर मागील आठवड्याच्या 1500 ते 1800 रुपयांच्या पातळीवर आल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी येवला मनमाड राज्य महामार्गावर रास्तारोको केला।
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. 31 डिसेंबर 2017 पर्यंत झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी राखीव जागांमधून निवडून आलेल्या उमेदवाराला निवडून आलेल्या तारखेपासून 6 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक होतं. मात्र आता ही मुदत 30 जून 2019 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत बसवलेल्या डमी उमेदवार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसंच राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, राज्यसेवेच्या पदसंख्येत वाढ करावी अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीतर्फे कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. अविनाश शेटे या अपंग व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला. अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणानं मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो अहमदनगर येथील रहिवासी आहे. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून त्यानं परीक्षा दिली होती. मात्र सरकारनं निर्णय न दिल्यानं वारंवार मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसनं देशाचे तुकडे केले असा हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत भाषण केलं. अभूतपूर्व अशा गदारोळात मोदींचं भाषण झालं. जुमलेबाजी बंद करो, झूठा भाषण बंद करो, 15 लाख का क्या हुआ अशा घोषणा मोदींच्या संपूर्ण भाषणभर सुरू होत्या. सत्ताधारी टीडीपी आणि काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड घोषणा दिल्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावेळी मोदींनी केलेल्या भाषणात काँग्रेस आणि विशेषतः विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींनी खरपूस समाचार घेतला. एका कुटुंबाची भक्ती करणं सोडून द्या असं मोदींनी खरगेंना सुनावलं. कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारतानं तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवला आणि मालिकेत सलग तिसरा विजय मिळवला. या विजयासह भारतानं मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. या वनडेत टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 304 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 179 धावात आटोपला. भारताकडून यजुवेंद्र चहलनं 4 तर कुलदीप यादवनं 4 फलंदाजांना बाद केलं. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 2 विकेट घेतल्या. भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली. तिनं एकदिवसीय कारकिर्दीत 200 बळी घेण्याचा भीम पराक्रम केला. 200 बळी घेणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तिनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. महाराष्ट्र केसरीचा उपविजेता किरण भगतनं हरियाणाचा मल्ल रविकुमारला घिस्सा डावावरती 5व्या मिनिटाला आसमान दाखवलं. तर माऊली जमदाडेनं रशियन मल्ल पावलो सिड्रोनकेवर मात केली. बाला रफिक शेखनं रशियन मल्ल मायखेलो डक्सिन्काचा पराभव केला. कडेगावमध्ये अभिजित कदम कुस्ती मैदानात सोनिरा साखर कारखान्यातर्फे ही कुस्ती स्पर्धा पार पडली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.